बॅट मधनं महेश पाटील आणि साथीनं प्रदीप उळवेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू महेशनं फेस केला एका धावेनं. त्यानं इनिंगला सुरुवात केली वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येला देखील 1 या आकड्यानं त्यानं सुरुवात केली होती. याचा हा स्पर्धेचा पहिला दिवस. अतिशय सुंदर या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वांचं आपण कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेनं. राईट मोड विकेटनं रोहनचा हा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि फलंदाज बाद धक्का पहिला लागलाय. परतावं लागेल चौकार नंतरचं हे पलटवार. प्रदीप उल्वेकर बॅक टू द डगआउट. संघ काय केलं रे सिस्टम बिघडली. हालो चेक चेक हालो चेक. हॅलो चौकार दाखवलाय. जी धावसंख्या थोडीशी कमी भासत होती तिला वेग देण्याचं काम करत असताना देवेंद्रला आपण पाहतोय. दुसरा टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय स्वीकारला होता शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या संघाने तो आतापर्यंत योग्य जरूर ठरवला. लेफ्ट राऊंड द विकेटना पहिला चेंडू अगदी पुढ्यात टाकलेला हा चेंडू काहीसा खोलात ह्या बॉलचा आपण विचार करू शकता. ज्या प्रकारे सातत्यानं लाईन आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्राईक वरती आता महेश पाटील 1 ही आकड्यावरती खेळतायत. धावसंख्या 9.
6 षटकं म्हणजे टेम्परमेंट ची टेस्ट ह्या स्पर्धेमध्ये जरूर होईल प्रत्येक खेळाडूच्या. अन्यथा आपण शटम क्रिकेटचा विचार केला तर 3 4 किंवा 5 जास्तीत जास्त षटकांचे सामने पाहतो, परंतु इथे अगदी टेम्परमेंट संयम हा जरूर पारखला जाईल प्रत्येक खेळाडूचा, आणि त्या अनुषंगानं खेळ इथे प्रत्येक टीमला करावा लागेल. बचावात्मक सुरुवात, त्यानंतर अटॅक, एकंदरीत रणनीती तहत मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. इथे फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, अप्रतिम झेल. सुरुवातीला असं वाटलं होतं बॅलन्स बिघडलाय की काय, परंतु चेंडूवरची जी त्याची नजर होती ती अतिशय अचूक होती आणि चेंडू अंततः आपल्या हातामध्ये गॅदर केला आणि फलंदाज बाद झालाय. धक्का दुसरा बॅटिंग टीमला. महेश पाटील बॅक टू द डगआउट. डीजे ती डाव्या हाताच्या गोलंदाजाचा विचार केला तर आक्रमक गोलंदाज म्हणून त्यांची नेहमीच ख्याती राहिली आहे. फुलटॉस चेंडू होता, टर्न करत असताना ऑन साईडला जिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्राची निवड केली आणि पाठवलंय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. पंच जगदीश पाटील इशारा देतात, चेंडू सीमा पार, चौकार. प्रशांतनं आल्या 4 न मात्र स्वतःच्या इनिंगला सुरुवात केली आहे. 4थ्या क्रमांकावरती तो मैदानात आलाय आणि आता धावसंख्या दुहेरी अंकात 13 ह्या कड्यावर. षटकातील पुढील चेंडू आता देखील प्रहार केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक पुन्हा त्या ठिकाणी पोहोचलाय आणि दुसरा झेल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फलंदाजांना बाद करण्यात यश लावलंय तर रोहित सोनावलेला. असणार आहे तोंडरे विपक्ष जितू 11 पेंदर. तोंडरे विपक्ष जितू 11 पेंदर या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकांना आम्ही इथे सूचित करतो की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता प्रत्येक संघानं घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपला संघनायक अथवा आपला प्रतिनिधी आपण लगेचच टॉससाठी रवाना करायचा आहे. षटक क्रमांक दुसरे मार्गस्थ आहे, चौकार आणि त्यानंतर फलंदाज झाला बाद. आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. प्रशांत बाद झाला, आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहित म्हात्रे आता दाखल झालाय. 2 तुल्यबल संघ आता आमने सामने पाहायला मिळत आहेत. अतिशय सुरेख हे क्रीडांगण, अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर ते जरूर टॉपेज लागली आणि झेल कंप्लीट केला. लाजवाब क्षेत्ररक्षण, कॅच ऑफ द मॅच असं म्हणावं लागेल. यष्टनच्या मागे धनराज म्हात्रेला आपण पाहतोय, काय कॅच पकडली आहे, अप्रतिम झेल. असं वाटलं होतं चेंडू बिहाइंड द विकेट निघून जाईल, परंतु झेप लावली आणि त्यानंतर चेंडू एका हातामध्ये त्यानं गॅदर केला आणि ते खेळ संपला. मोहितचा आल्या पावली, मोहितला देखील माघारी परतावं लागेल. धक्का लागतोय तो तब्बल 4था.
पण संघ पाहतो शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली आणि या संघासाठी खऱ्या अर्थाने मार्गदर्शन आणि योगदान लाभलेलं आहे कोकण शिक्षक मतदारसंघाचे सन्माननीय आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या वतीने इथे माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी पालेश्वरी क्रिकेट संघ आणि वडवली क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. काय लाजवाब क्षेत्ररक्षण झालं. अगदी फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड सेट करत असताना नवीन वडवली संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकल्यानंतर जो काही डिसिजन त्यांनी स्वीकारला होता तो अगदी योग्य ठरवत असताना त्यांचे दोन्ही गोलंदाज, खास करून कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकांचं. 3 झेल आतापर्यंत या सत्रामध्ये आपण पाहिले आणि तिन्ही झेल अचूक टिपले. म्हणजे जर आपण कॅच पर्सेंटेज जर पाहिलं तर अगदी 100% झेल कंप्लीट करण्यात आले आहेत. आउटफील्डमध्ये जर आपण विचार केला तर 2 झेल आपण पाहिले. एक झेल लॉंग ऑफला पाहिला, एक लॉंग ऑनला आणि बिहाइंड द विकेट यष्ट्यांच्या मागे नंदराज म्हात्रे यांनी अप्रतिम झेल पकडला आणि मोहितचा खेळ संपुष्टात आणला. एकंदरीत एका षटकामध्ये 3 विकेट हा विक्रम रोहित सोनावणेनं नोंदवला. ओव्हर हॅट्रिक त्याची कंप्लीट आणि इकॉनॉमिकल त्याचा स्पेल राहिला. फक्त धावा त्यानं 5 खर्च केल्या आणि 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धावपळकावरती फक्त पाहायला मिळतात त्या 4 गाड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. पुन्हा एकदा रोहनला आपण पाहू शकाल. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असतील. 6 षटकांची लढत आपण पाहतोय आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4 गडी बाद झालेत. म्हणजे कुठे का होईना चिंतेचा विषय असेल तो पालेश्वरी 11 पाले बुद्रुक ह्या टीमसाठी. कारण की 6 षटकं आपल्याला खेळायचं आहे. खेळपट्टीवरती टिकून खेळ हा देखील गरजेचा असेल. भागीदारी आता पूर्ण करावी लागेल. सुरेंद्र उळवेकर मैदानाच्या आतमध्ये आणि देवेंद्र बारशे मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. ह्या दोघांना मात्र भागीदारी जरूर पूर्ण करावी लागेल. आपला कोटा पूर्ण करत असताना रोहन कांबळे षटक क्रमांक 3 आणि वैयक्तिक दुसरं हे षटक आहे रोहनचं. नितलासगाव एंडकडनं राईटम आउट द विकेटनं तो गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू ड्राईव्ह करत असताना शॉट कव्हर आहे. चेंडू हातामध्ये जरूर विसावला परंतु एक्झॅक्टली यष्ट्यांच्या समीप गोलंदाज नव्हता आणि त्या कारणास्तव फलंदाज हा बचावलाय. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू कलेक्ट देखील सुरेख केला. म्हणजे फिल्डिंगचा स्टँडर्ड सातत्यानं दाखवत असताना नवीन वडवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अगदी बदलापूर विभागातील हा संघ आपण पाहतोय आणि आज आपली गुणवत्ता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या समोरून चेंडू डोक्यावरून जात असताना सीमारेषा पार हा उत्तुंग असा षटकार. मधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. देवेंद्रला देखील माहित आहे विकेट टिकून तर खेळ करायचाच आहे परंतु सोबत आक्रमण देखील करावं लागेल. एक चांगले टार्गेट सेट करण्यासाठी हवाई हल्ले हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत आणि तसाच षटकार या स्पर्धेतील पहिला. पुन्हा जागा बनवली. अगदी ऑफस्टिकच्या दिशेनं शपल होऊन हा चेंडू पाठवलाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता धावा 2 देखील कंप्लीट झाल्यात. दोघांमध्ये तालमेल देखील चांगला पाहायला मिळतो. श्वास काहीसा रोखला होता त्यांच्या टीममेटचा कारण की ज्या प्रकारचा खेळ देवेंद्र करतो तो शेवटपर्यंत टिकून राहणं त्यांच्या संघासाठी गरजेचं आहे आणि अशा प्रकारची रिस धाव घेत असताना जर त्यांनी सातत्यानं पत्कारली तर कदाचित श्वास रोखले जातात त्यांच्या चाहत्यांचे, त्यांच्या टीममेटचे. धावा 2 कंप्लीट झाल्या. वन्स अगेन रोहन चांगला चेंडू बचावात्मक लाईन ज्याला आपण म्हणतो अगदी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न केला रोहन कांबळेनं. या षटकामध्ये जरूर धावसंख्येला वेग निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो देवेंद्र बारशेकडनं. वैयक्तिक तो 12 ह्या आकड्यावरती खेळतोय. संघाला सावरत असताना 6 षटकं आपल्याला बऱ्याच दिवसानंतर ही रणनीती हे आयोजन नियोजन खरं तर पाहायला मिळतंय. अन्यथा आपण सर्रास 5 ते 4 षटकांचे सामने पाहायचो परंतु इथे काहीशी वेगळी संकल्पना आपल्याला संग्राम 11 नितलासकडनं. फटका तर चांगला होता. नोमॅन्स लँडमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत कारण की आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळतं. त्या कारणास्तव सीमा लगत आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपळकावर 25-25 लॉस ऑफ 4 विकेट. प्रोग्रेस इन थर्डवर तिसरं मार्गस्थ आहे षटक. षटकातील अंतिम बॉल शेवटचा चेंडू 25 धावा. अगदी फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल पाहायला मिळते पाले बुद्रुक या संघाची.
फटका हा चांगला आहे, मिस फील्ड झाली आणि आता चेंडू गॅप मध्ये निघून चाललाय. पाठलाग जरूर केला होता परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल तो सीमा रेषा पार. खणखणीत असा चौकार. पाण्याची पूर्तता करतील. चला केतन बारशांना पाहतो. आमचे समालोचक मित्र पालेश्वरीचे दिनकर बारशे यांचे ते सुपुत्र आहेत. आणि त्यानंतर वडवली जरा एक प्लेअरने जायचे आहे. पालेश्वरी क्रिकेट संघ आपण जर साई पाटील आपण विचार केला, योगेश मडवेत आमच्याशी जोडलेले आहेत. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक इथे फलंदाजी करतो परंतु या गावामध्ये खऱ्या अर्थाने आपण एकता चषक पाहणार आहोत. निश्चित स्वरूपात नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने 5 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी खऱ्या अर्थाने प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक यांच्या माध्यमातून आपल्या भेटीसाठी येणार आहे. खास आकर्षक असणार आहे. ABC साठी 2 व्हीलर्स बाईक, DEF साठी 2 व्हीलर्स बाईक असणारे मालिकाबीरसाठी आणि निश्चित स्वरूपात तिथे 40+ 16 संघ सुद्धा खेळणार आहे. त्या स्पर्धेमध्ये जर कोणत्या संघांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी लगेचच संपर्क साधावा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स साई पाटील. दत्ताशेठ या व्यासपीठावर, कारण यानंतर सत्र संपल्यावर आपण सर्व मान्यवरांचा सन्मान करू. माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून. येस. षटक क्रमांक 4 आणि पुन्हा एकदा रोहितचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे 2 गोलंदाज आणि त्यांना मुभा आहे 2-2 षटक फेकण्याची. तो त्यांचा कोटा पूर्ण करत असताना आपल्याला शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली संघ पाहायला मिळतोय. 29वा स्कोर कार्डवरती पहिला चेंडू ऑनसाईडला हा ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी टक्कर जरूर झाली. कॉल नव्हता दोघांचा आणि चेंडूवरती वेगानं ते दोघेही गेले होते. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली. 6 षटकं म्हणजे किमान 60च्या आसपास धावसंख्या ही गरजेची आहे. नेक्स्ट मॅच तोंडरे आणि त्यांच्या विरोधात पेंदर संघ असेल. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. तर आपला संघनायक आमच्या दिशेनं रवाना करायचा आहे. कॉम्बॉक्स एंडकडनं गोलंदाज रोहित. इथे देखील एज लागली आहे परंतु आता सोपा झेल या ठिकाणी ड्रॉप झाला. या अगोदर कठीण झेल पकडला होता यष्टीरक्षकानं परंतु हा सोपा झेल होता तो ते पूर्ण करू शकले नाहीत आणि जीवनदान प्राप्त झालं ते सुरेंद्रला. सुरेंद्र आणि सोबत देवेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघांकडनं आता जरूर एक चांगल्या पार्टनरशिपची वाटचाल पाहायला मिळते. जे प्रेक्षक आई एकविरा इव्हेंट ह्या वाहिनी अंतर्गत ही स्पर्धा एन्जॉय करतात त्या सर्वांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. अतिशय सुरेख क्लॅरिटी विथ क्वालिटी या वाहिनीनं नेहमीच जोपासली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. एजंट टेकन, कामगिरी चांगली झाली आता मात्र आणि गोलंदाजी देखील सातत्यानं लाजवाब पाहायला मिळते. रोहितचं कौतुक करावं लागेल. दुसऱ्या स्पेलमध्ये देखील तो प्रतिस्पर्धी टीमला धक्के देताना पाहायला मिळतो. डीजे गावातील एकेकालचे नामवंत क्रिकेटर अशोक उलवेकर यांचं आगमन झालेलं आहे. अशोक उलवेकर या पण व्यासपीठावर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. निम्मा संघ आता गारज झालाय. आता जबाबदारी वाढली आहे. ती फलंदाज आशिष आहे. आशिष मैदानाच्या आतमध्ये आणि आता त्याच्या साथीला सुरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे टॉप ऑर्डर आता पूर्णतः तंबूच्या आश्रयाला.
फटका हा देखील फसला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. झेल ड्रॉप झाला. मिड ऑफ फुला क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल आणि तिथे झेल ड्रॉप झाला. झेलची किंमत नेहमीच मोजावी लागते. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरती किंवा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहतो. जेव्हा जेव्हा खेळाडूंना जीवनदान प्राप्त होतं तेव्हा तेव्हा ते खेळाडू अगदी विध्वंसक फलंदाजी करताना पाहायला मिळतात. तसं काही घडेल का? अपेक्षा जरूर असेल ती पालेबुद्रुक या संघाच्या फलंदाजाकडनं. लेफ्टम राऊंड द विकेटनं चांगला चेंडू. यॉर्क लेनचा वापर. रक्षात्मक फक्त प्लेसमेंट आपण पाहिली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद. अगदी जवळ हा चेंडू होता. सिल्ली मिडॉनला हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. तिथनं 2 धावा कंप्लीट होणं शक्य नव्हतं, परंतु ते धाडस केलं आणि ते त्यांच्या अंगलाट आलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज 6वा बाद झाला. बॅटिंग करत असताना पालेश्वरी 11 पालेबुद्रुक या टीमचा डीजे. माजी सरपंच शरद शेठ पावशे, कैलास दादा मडबी, माजी सरपंच दत्ता शेठ पाटील, सर्व सहकारी ओ टू कमेंट्री बॉक्स गोलंदाजीसाठी सज्ज असणार आहे. इथे मात्र इनफिल्डच्या वरतून फटका सजवला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू वेगानं जाईल. तो सीमा रेषा पार. एक्स्ट्रा कव्हरला चौकार. कारण की जेव्हा ड्रिंक्स ब्रेक होतो तेव्हा ऑल टीम मीटिंग करू. पूर्ण टीम आमचे यांचं भरपूर मोठं कार्य आणि त्यानंतर आता त्यांच्या साथीनं धीरज पाटील यांना आपण पाहतो ॲज टेक्निशियन टीम मेंबर्स म्हणून ते कार्यभार सांभाळतायत. त्यांचे कॅमेरामॅन त्यांचं देखील कौतुक करूया. खास करून कॅमेरामॅनचं कौतुक व्हायला हवं, कारण की डेच्या स्पर्धेमध्ये इतकी उन्हाची झाला आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा मोमेंटला त्यांना मात्र ते कार्य करावं लागतं. गोलंदाज 5वं षटक भावेश मुंडे. राईट मोर द विकेटनं पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंच वाईटची खूण करतायत की अतिरिक्त बाहेर रिटर्न क्रीज जी आहे तिच्याहून बाहेर हा चेंडू आपल्याला निघताना पाहायला मिळाला आणि अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 39वर 4 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 9-10च्या सरासरीनं ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिम 2 षटकं आता मात्र आक्रमकता दाखवावी लागेल. चांगला चेंडू वापसी लाजवाब राहिली आहे. पहिला चेंडू सुवैर आला, परंतु त्यानंतर दिशेवरती नियंत्रण मिळवलं. अचूक टप्पा देखील पाहायला मिळतो आणि ह्या गोष्टी जर गोलंदाजाकडे असतील तर निश्चितपणानं तो गोलंदाज शॉर्टम क्रिकेटमध्ये देखील यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतो, यात शंकाच नाही आहे. गती देखील आहे, सोबतच लेंथ लाईन जर ॲक्युरेट ठेवली तर निश्चितपणानं भावेशचं हे षटक देखील खूप चांगलं राहील त्यांच्या संघासाठी. दरम्यान हा चेंडू इथे प्रहार केला. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आणि पाठवलं बॉलला आता वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. चेंडू सीमा रेषा पार. यूज इट. षटकार. आतमध्ये आलाय. विजय शेठ दरे आपण व्यासपीठावर या. स्वागत आहे तुमचं. आणि भाऊ मात्रे आपण व्यासपीठावर यावं. आपलं माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये स्वागत आहे. निश्चितपणानं नितलाच गावचे जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ
ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे, या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल ते संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस आयोजित माजी सरपंच आणि उपसरपंच चषक 2025 या पर्वामध्ये. नववर्ष, नवीन संकल्पना, नवध्येय, नवी दिशा घेऊन या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, दडपण आहे गोलंदाजावरती, कारण की अप्रतिम षटकार समीरनं ठोकला. 8व्या क्रमांकावरती फलंदाज मैदानात आलाय, परंतु त्याच्यामध्ये असलेली गुणवत्ता दाखवायला त्यानं सुरुवात केली होती. त्यानंतर जरूर लाऊड अपील झाली आहे. अपीलामध्ये उत्साह आहे, परंतु पंच इंटरेस्टेड नाहीत. पंचांकडनं कोणत्याही प्रकारची खून नाही आहे. 2 पंच आता सल्लामसलत करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 2 ऑफिशियल पंच, 3 पंच आहेत. खरं तर सध्याच्या घडीला व्यावसायिक क्रिकेट आणि सोबतच आपलं ग्रामीण क्रिकेट हे आणखीन प्रगत होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यासोबतच समालोचक असतील किंवा गुणसंख्या लेखक असतील आणि ऑफिशियल पंच असतील, हे सातत्यानं आपल्याला व्यावसायिक पाहायला मिळतात. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज बाद. 2 पंचांमध्ये मात्र आता काही सल्लामसलत झाला आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन प्रेक्षकांपर्यंत आणि दोन्ही संघांपर्यंत देत असताना आपल्याला पंच पाहायला मिळतात. फलंदाज बाद होतोय, धक्का लागलाय, तो आता 7वा धक्का लागतोय आणि फलंदाज समीर भगत ह्या ठिकाणी बाद झालाय. 6 या आकड्यावरती वैयक्तिक तो बाद होतोय आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावा 46 स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. डीजे दिवेश उळवेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5वं षटक प्रगतीपथावर आहे, धावसंख्या 46 वर. राईट मोर द विकेटनं नितलासगाव एंड कडनं गोलंदाज भावेश मुंडे. रिदममध्ये मात्र काहीशे अडथळे जाणवत आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तो परतताना पाहायला मिळतोय. षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत. वास्तविक पाहता चेंडू 5 डिलेवर केले होते, परंतु 2 चेंडू स्क्वेअर त्यानं फेकलेत. त्या कारणास्तव हे थोडंसं मोठं षटक आपल्याला पाहायला जरूर मिळेल. पंचांना पार करून चांगला चेंडू, ड्राईव्ह देखील तितकाच लाजवाब आहे. अगदी जमिनीला घासत पुसत वेगानं चेंडू एकचा कव्हर रिजनमध्ये पोहोचला होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. चांगली फिल्डिंग, एकाच ॲक्शननं चेंडू फील्ड करून फेकी देखील केला गेलाय, परंतु तोपर्यंत अवधी होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीनं धावफलक 48-48 या आकड्यावरती. अगदी 50च्या जवळ आता वाटचाल आपल्याला पालेश्वरी 11 पाले बुद्रुक या संघाची पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू, प्रहार तर केलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय, तो कॉर्नर रिजनला फक्त मिळेल सिंगल. 49 1 टू गो. शेवटचा चेंडू आता प्रगतीपथावर. 10च्या सरासरीनं धावा धावपळकावरती, परंतु ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला, टेनिस बॉल ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला 10-12च्या सरासरीनं धावा नेहमीच येताना पाहायला मिळतात. मॅच अतिशय रंगेल ह्याची शंका नाही आहे, कारण की 2 तुल्यबल संघ आहेत आणि 2 एका ताकदीचे संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा प्रेक्षकांना एक चांगली लढत नेहमीच पाहायला मिळते. इथे मात्र एज लागली आहे शॉट तडम्यानला आणि फाईन लेगला बीट करून चेंडू लॉंग स्टॉपला निघून जातोय. अंतिम बॉलवरती शेवट मात्र ह्या षटकाचं गोड झालंय ते पालेश्वरी पाले बुद्रुक ह्या टीमसाठी. 4 धावा मिळत आहेत आणि या 4च्या मदतीनं 50 अप 50चा पल्ला देखील पूर्ण झाला आहे आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात 5 षटकानंतर 53 धावा. डीजे संघ नितलस क्रिकेटची जी नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे, पहिलं सत्र संपण्यापूर्वी पुढील दोन्ही संघ नायकांना नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला दंडित केलं जाईल. सामना 6 षटकांचा आहे. आपण जर उशीर केला तर सामना 5 षटकांचा होणार आहे.
येस, नियम महत्त्वाच्या गोष्टी आहेत. महागुरु जर आपण विचार केला, जेव्हा आपण एखादी मोठी स्पर्धा भरवतो त्यासाठी काहीसे जे नियम बांधले जातात आणि त्या नियमांचं उल्लंघन जर एखाद्या संघानं केलं तर त्यांना जरूर दंडित केलं जाईल. ना बॅक टू क्रिकेट, वळूया मॅचच्या दिशेनं. अंतिम षटक सत्राचं. पहिला चेंडू प्रहार केला, इथे मात्र थांबून फील्ड करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा तो प्रयत्न फसला. ऋतिक होते त्या ठिकाणी, एका टप्प्यावर चेंडू फील्ड करायचा होता परंतु चेंडूमध्ये अतिरिक्त उसली पाहायला मिळाली. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे आणि अगदी जर क्रीडांगणाचा विचार केला, क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर ह्या क्रीडांगणावरती चेंडू अतिरिक्त उसली घेताना सातत्यानं पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती स्वागत झालंय रोहित मुंडेचं चौकारानं. इथे बॅटची कडा, पुन्हा एकदा चेंडू आता फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. ह्या अगोदर मागच्या षटकामध्ये असा चौकार पाहिला होता. एज लागल्यानंतर यष्टीरक्षकासोबत शॉर्ट फाईन लेग आणि थर्डमॅनला बीट करून चेंडू लॉंग स्टॉपला आपण पाहिला होता परंतु आता चेंडू फील्ड झाला. एक धाव आणि धावफलकावरती 58 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली टोटल सुस्थितीमध्ये आता संघ पाहायला मिळतोय. आणखी गोलंदाजी देखील चांगली आहे पाली बुद्रुक ह्या संघाची. मॅचमध्ये संघर्ष जरूर पाहायला मिळेल. एका बाजूनं सुरुवात चांगली झाली होती, सुरुवातीची 2 षटकं सुरेख होती तर त्यानंतर काहीशी वापसी बॅटिंग टीमनं देखील केली आहे. या अगोदर रोहित सोनावणेला आपण पाहिलं होतं आणि आता रोहित मुंडे हा गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. पूर्वार्धामधील फक्त 3 चेंडू शेष आहेत. ग्राफ जर आपण पाहिला तर P1 मध्ये धावा आल्या होत्या 9, एक विकेट गमावलं होतं, त्यानंतर 5 P2 मध्ये, त्यानंतर 15 आल्या होत्या, त्यानंतर 9 आणि पुन्हा 15 धावा या 5व्या षटकामध्ये आल्यात. एकंदरीत अप अँड डाऊन्सनं भरलेलं हे पूर्ण सत्र आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज तर कधी गोलंदाज हवी होताना जरूर या सत्रात आपण पाहिलेत. एका टप्प्यावरती हा चेंडू फील्ड झाला, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि धावा 2 देखील कंप्लीट झाल्या. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक होते, 4थ्या धावेसाठी तब्बल पलटलेत आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज दिवेश उल्वेकरला मात्र बाद होऊन परतावं लागेल. सुनीत पाटील इथे खऱ्या अर्थाने बबल्या उपस्थित आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला मी आमंत्रित करतो. आहेत पेंदर. येस, जितू दादा आलेत त्या ठिकाणी. दोन्ही संघाचे संघनायक आहेत तर इन्व्हाइट करतो दोन्ही संघाच्या संघनायकांना. या पण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा पाहतोय आपण माजी सरपंच आणि माजी उपसरपंच चषक 2025 हे पर्व पाहायला मिळत आहे. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. गोलंदाज सुरुवातीला इंटरेस्टेड होता परंतु त्यानं पाहिलं की चेंडू आपल्यापासून दूर आहे, त्यानंतर तो थांबला परंतु चेंडू जमिनीवरती लँड झाला आणि धावा 2 त्या ठिकाणी कंप्लीट झालेत. फलंदाज 10व्या क्रमांकावरती आता आर्यन म्हात्रे आलाय परंतु एका बाजूनं खेळ करत असताना आपण आशिषला पाहतोय ज्याच्याकडनं अपेक्षा आहे संघाला शेवटचा चेंडू असेल या सत्रातील. टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकी केला जाईल. आतापर्यंत धावसंख्या चेंडू फुटलाय 63 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम एका चेंडूसाठी मात्र नवीन चेंडू आता जरूर द्यावा लागेल कारण की ह्या स्पर्धेची नियमावली आहे. चेंडू कोणत्याही क्षणी हरवला, फुटला, भिजला तर चेंडू नवीन देण्यात येतो आणि तेच घडलं. अंतिम बॉल असेल. सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांचं शुभ आगमन होतं. मोस्ट वेलकम, सहर्ष हार्दिक स्वागत. आपलं देखील विनंती आहे मान्यवरांना की या आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजित व्हायचं आहे आणि आमच्या ह्या कक्षाची शोभा वाढवायची आहे. आपलं सहर्ष स्वागत. 63 धावा धावफलकावरती ज्या प्रकारे मानस बाळगलं होतं, किमान 60 धावसंख्येचा पल्ला पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्या अनुषंगानं बॅटिंग झाली. सुरुवातीला काहीशे धक्के लागले होते कारण की दुसरं षटक अतिशय महत्त्वाचं राहिलं होतं ते रोहित सोनावणेचं, परंतु त्यानंतर फलंदाजांनी वापसी केली. लोअर मिडल ऑर्डरचा चांगला खेळ राहिला आणि आता 60चा पल्ला त्यांना पार केला. अंतिम बॉल, फुल टॉच चेंडू, ती ताकद दाखवली आहे. जमिनीच्या लगत हा चेंडू ट्रॅव्हल झालाय, थोडासा स्पर्श झाला परंतु त्या स्पर्शानं चेंडू अडला नाही आहे. चेंडूने गाठले सीमारेषा. शेवट गोड झालाय. 4 धावा अंतिम बॉलवरती आणि या 4च्या मदतीनं धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते 67 या आकड्यावरती आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे येणाऱ्या 36 बॉलमध्ये 68चं टार्गेट विजयासाठी पार करावं लागेल. ते शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली या संघाला. तुर्ताच आपण ब्रेक घेऊया आणि जाऊया महागुरूंच्या दिशेनं जिथे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचं
तोंडरे आणि पेंदर ह्या तरी या दोन संघात नाणेफेक आहे. किती केली जाईल नाणेफेक करण्यासाठी मी आदरणीय धर्माशेठ पावशे आणि माजी सरपंच दत्ताशेठ पाटील साहेबांना विनंती करतो आणि ऑर्गनायझर शरददादा आपण या समोर. पहिल्यांदा आपण नाणेफेक किती करणार आहोत. सर्वांनी आमचे कैलासदादा असतील, बालू काटे आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, त्यानंतर आमचे काठे तिथे आहेत, महेश शेठ पाटील तोंडरे यांचे ते सासरे आहेत. स्वागत आहे. या संघनायक नाणेफेक किती केली जाईल. नाणेफेक केली जाईल बघा. आमचे सर्व मान्यवर फोटोग्राफी बघा. कॅमेरामॅन एक कॅमेरा फोकस करायचे कारण काही क्षणातचे मान्यवर दिवसभर आपल्यासाठी वेळ देणार नाही आहेत. काही कामं असल्यामुळे निश्चित स्वरूपात दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा असणार आहे. एका बाजूला जितू 11 पेंदर तर एका बाजूला सुनीतला पाहतो आम्ही. नानाशेठ पाटील आई एकविरा साऊंड सिस्टीमचे ते ओनर्स आहेत. त्यांचे सुपुत्र धर्माशेठ. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल इथे जितू 11 पेंदर क्रिकेट संघाच्या बाजूने आणि दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक शुभेच्छा. संघनायक स्पर्धा पाहतो खऱ्या अर्थाने संग्राम 11च्या वतीने ही स्पर्धा मानाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली. किती उत्कंठा आहे तुम्हाला सामना खेळण्यासाठी. नाही उत्कंठा तर भरपूर आहे. आयोजन खूपच सुंदर आहे. या आयोजनात मी स्वतः पहिल्यांदा केलं आहे पण आयोजन खूप सुंदर आहे. एकंदरीत नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथमतः कोणता निर्णय स्वीकारणार आहात. शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. सामना 6 षटकांचा असेल. तोंडरे क्रिकेट संघाचा जर विचार केला फलंदाजी खूप मोठी त्यांची भिस्त आहे. 6 षटकामध्ये कितपत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 40-50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न. आमचे आयोजक पाहतो शरदशेठ पावशे आहेत, कैलासदादा मडवी आहेत, दत्ताशेठ पाटील माजी सरपंच धर्माशेठ आहेत, त्याचबरोबर आमचे बालू आहेत, बालू काठे आणि सन्मान्य काठे साहेब यांच्या संकल्पनेतून संग्राम 11 क्रिकेट संघ आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा भेटीसाठी आलेले. स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहात. एकंदरीत या आयोजनाबद्दल आणि आमच्या संग्राम 11 क्रिकेट संघाची जी एकता आहे त्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. त्यांच्या सर्वांच्या एकतेला माझा नमस्कार आणि त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे पेंदर क्रिकेट संघाने. तोंडरे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. मान्यवरांचा आपण सन्मान करूया. हा नामदेव पावशे यांचं आगमन झालेलं आहे. नामदेव दादा आपलं स्वागत आहे. अशोक पाटील आपण या व्यासपीठावर या. तर सागरदादा भोपे यांचं आगमन झालेलं आहे बघा. आमचे राहुल काटे तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतात. यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. सन्मान्य नामदेव पावशे दादा आपले स्वागत आहे. तर सत्र पहिलं समाप्त झालंय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पाले बुद्रुक या संघानं धावसंख्या बनवली 67 आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 68 धावसंख्येचं लक्ष आहे ते नवीन वडवली ह्या संघासमोर. या लक्षाचा कशा रीतीनं पाठलाग होईल की बचाव होईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे समालोचक मित्र योगेश मडवी यांच्या दिशेनं, ज्यांचा आवाज नेहमीच आपण ठाणे रायगड या दोन्ही जिल्ह्यामध्ये ऐकतो आणि खास करून महत्त्वाची जबाबदारी ते नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये बजावत असतात. तर खेळाचं दुसरं सत्र त्यांच्या शुभवाणीतनं. थँक्यू. तर निश्चित स्वरूपात बघा माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांनी योगदान दिलेलं आहे. प्रथम क्रमांक शरदशेठ पावशे माजी सरपंच नितलास 1 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये सचिन शेठ पाटील तोंडरे अर्थात भायाशेठ यांनी पुरस्कृत केलेलं आहे. तृतीय पारितोषिक 25,000 रुपये के डी पाटील कंस्ट्रक्शनचे मॅनेजिंग डायरेक्टर विनोद शेठ पाटील माजी सरपंच घोट. चतुर्थ पारितोषिक 25,000 रुपये सन्माननीय सर्जा ग्रुप निलेश शेठ प्रधान, नाना शेठ प्रधान, अरुण पाटील त्याचबरोबर जगदीश कोहली आणि शैलेश शेठ माली विद्यमान सरपंच खेरणे यांनी पुरस्कृत केलेल्या सर्व ट्रॉफ्या गुड्डूदादा जोशी पेठ समाजसेवक मालिकावीर बाईक आपण पाहतो. वल्लभ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नाईट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री भोलानाथ शेठ पाटील आणि नितस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरदशेठ पावशे यांच्या माध्यमातून मालिकावीर 2 व्हीलर्स बाईक आपल्याला पुरस्कृत केले. त्यांचा आभार. फलंदाज गोलंदाजसाठी जे सायकल आहे स्पोर्ट सायकल रामदरे माजी उपसरपंच नितलास आणि त्याचबरोबर विजय शेठ धरे यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी खऱ्या अर्थाने स्पोर्ट सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे. सर्वचे सर्व चेंडू सागर बोपे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं. मॅन ऑफ द मॅचसाठी ज्या ट्रॉफ्या आहेत कैलास चौधरी यांचंही आम्ही संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आता यापूर्वी आवाज ऐकला पण खऱ्या अर्थाने आमचे मित्र साई पाटील. आता बोलणार आहोत योगेश मडवी मॅन फ्रॉम सिद्धी कडवले पडमेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि वलुया योगेश मडवी यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच साई पाटील.
प्रत्येकीचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजून या केलाशी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिवार त्रिवार मानाचा मुजरा छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा जमलेल्या सर्व तमाम कडे रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि युट्यूबच्या माध्यमातून बरेच सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्या सर्व लाडक्या कडे रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत गजर क्रिकेटचा सोला आनंदाचा याची देय चढवा आणि आपण पाहतोय या ठिकाणी सरपंच उपसरपंच चषकाचा शानदार सोहळा आज पहिला दिवस एकूण 6 दिवस चालणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा संग्राम 11 नितलस आयोजित ही क्रिकेट स्पर्धा इकडे आपण पाहतो शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली विरुद्ध दुसरीकडे आपण पाहतोय पालेश्वरी पाले ज्या संघाने प्रथम बॅटिंग केली 67 धाबा केलेत 68 धाब्याला उत्तर देताना एक चौकार आलाय त्यानंतर सिंगल टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर धाबा फळकामध्ये 6 धाबा बिनगडी बाद बघा स्पर्धेतले नियम आहे कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे त्यानंतर तुम्ही टॉससाठी येता तेव्हा तुमची इंटरव्ह्यू इथे कंप्लीट करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं बॉल चेक करताना तुम्ही पॅकेटमध्ये चेक करा पॅकेट फोडला तर तो बॉल तुम्हाला यूज करावा लागेल हा स्पर्धेचा नियम आहे ह्या गोष्टीची नोंद घ्या बॉल चांगला पाठवलाय यावेळी एक्स्ट्रा कव्हर दिशेनं सीमारेखा बाहेर येतोय शानदार चौकार दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं 68 धाब्याचं टार्गेट आहे दोन संघ मैदानावरती खेळत असताना पहिल्याच दिवशी तो टोटल धावसंख्या 10 धावसंख्येवरती स्ट्रायकरवरती तुम्ही ऋतिक मात्रेला पाहतायत 2 स्ट्रायकरवरती तुम्ही सलामी बॅट्समन धनराज मात्रे ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय टीम टोटल सध्या तरी आपण पाहिली तर एकूण 10 या धावसंख्येवरती देवेंद्र बारसे पहिले षटक फेकताना आतापर्यंत 4 चेंडू फेकले 4 चेंडूमध्ये 10 धाबा 6 षटकांची लढत आहे 68 धाब्याचं टार्गेट आहे या मॅच मध्ये बॉल चांगला पाठवतो पाठीमागे आलाय बॉल थर्ड मॅन क्षेत्राकडे आउटफील्ड पास आहे बॉल चालल्या सीमारेखा बाहेर येतो या ओव्हर मध्ये अजून एक चौकार थँक्यू डेस आहे तर इथे टोटल पाहायला मिळते धाबा फळकावरती धाबा पहिला ओव्हर सुरू असताना टोटल 14 धाबा चांगली सुरुवात आहे 6 षटकांची लढत षटक क्रमांक या ठिकाणी 1 समाप्त झालं पहिलं पॉवर प्ले बघा स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आपल्याला आपल्या संपूर्ण एरिया परिसरातली पहिली अशी स्पर्धा मागरू की 6 षटकांची लढत पाहायला मिळते बरेच ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत काही ठिकाणी नाईट मॅच मध्ये देखील मागरू 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅचेस असतात परंतु आयोजन कमिटीचं कौतुक केलं पाहिजे पहिला राऊंड हा कंपल्सरी 6 षटकांचा निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने योगेश मडवी आपल्या मताशी मी सहमत आहे खऱ्या अर्थाने संग्राम 11 क्रिकेट संघ नितलस यांचं कौतुक करावे लागेल कारण आपल्या विभागामध्ये MIDC विभागामध्ये प्रथमच आपण 6 षटकांच्या लढती आपल्या भेटीसाठी इथे आलेले आहेत एका बाजूला पाहतो पालेश्वरी क्रिकेट संघ पाले बुद्रुक एकता आपण नेहमी त्यांची पाहत असतो गोलंदाजी करत असताना तर एका बाजूला दूरवरून आलेला क्रिकेट संघ आहे खऱ्या अर्थाने शंभूराजे मित्रमंडळ क्रिकेट संघ नवीन वडवली क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना चांगली लढत आहे 68 धाब्याचं टार्गेट 6 ओव्हर आहेत सुरुवात चांगली राहिली या ठिकाणी शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली पहिल्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्यात आता गरज आहे ती 54 धाब्याची येणारे 5 षटक पहिला चेंडू वेगवान होता परंतु लाईन चुकीची आहे पंचांनी सांगितलं वाईट बॉल षटक क्रमांक दुसरं फेकलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय धाबा संख्या 15 पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं देवेंद्र बारसे ज्यानं धाबा 14 दिल्या पहिला चेंडू त्यानंही वाईट फेकला ओमकार वास्कर आलाय त्यानं देखील पहिला चेंडू वाईट फेकलाय कमबॅक करावा लागेल लाईन यावेळी चांगली आहे सुरेख चेंडू फलंदाज चेंडूकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिला आणि या ठिकाणी डॉटची समाप्ती
लक्ष्य 68 धाबेचे. पहिला ओव्हरमध्ये 14 आल्या. या ओव्हरमध्ये पहिल्या अतिरिक्त रन्स आपण पाहिली. टोटल सध्या तरी आपण पाहिली 15 गती आहे. अद्याप इथं गरज आहे 53 धाबेची. येणारे समीकरण 29 चेंडू ब्लॉकर मध्ये फेकलाय. पुन्हा एकदा चेंडू कट केलाय. 2 फिल्डरच्या मधनं चाललाय चेंडू थर्ड मॅन क्षेत्राकडे. आउटफील्ड पास. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. चौकार. तर जिंकण्यासाठी लक्ष या ठिकाणी आपण पाहिलं तर 68 धावेच आहे. त्याला प्रत्युत्तर देताना धावा झालेत 19. हॅलो, सागर बोपे आणि बालकृष्ण काठे यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ओमकार भास्कर पुन्हा एकदा पॅडवरती अपील स्ट्रॉंग. यस, फलंदाज बाद. बोल्ड झालाय. यस, क्लीन बोल्ड झालाय खेळाडू. आणि पहिला धक्का मैदानावरती शाहूराजे मित्रमंडळला, नवीन वडवली टीमला. बॅट्समन धनराज मात्र बॅक टू द डगआउट. धावसंख्या 19. पुन्हा एकदा चांगला चेंडू. विकेट मिळाल्यानंतर थोडंसं कॉन्फिडन्स वाढलाय. कारण या मॅच मध्ये टार्गेट 68 धावा झाले ते 20. पहिला गडी बाद झालाय धनराज मात्रे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहन कांबळे आलाय. एनएट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आता जिंकण्यासाठी आपण पाहतो धावांची गरज आहे. अद्याप 48 धावा. येणारं समीकरण टीम वडवलीसाठी. उलटा चेंडू प्रहार केलाय. फिल्डर नाहीये. 2 फिल्डरच्या मधनं बॉल चाललाय सीमारेषा बाहेर. धन 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 करत 4 रन. टार्गेट 68 धाबेचं होतं. आता चौकार आलाय. पावर सर्कलचं दुसरं षटक. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. रन्स तर मिळत नाहीये. दोन्ही बॅट्समन क्रीज मध्ये आहेत. डॉट चेंडू आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली 1 गडीबाद 24 म्हणजे समीकरण पाहिजे. येणारे 24 चेंडू शिल्लक आहेत आणि आता बनवायच्या त्या इथनं 45 धावा. चला मैदानामध्ये बघा पालेश्वरी क्रिकेट संघ खेळतो. ओमकारला बघितला पण ओमकार वास्कर जे पालेश्वरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कांचनताई दिलीप वास्कर यांचा सुपुत्र. एका बाजूला दिवेश उलवेकरला पाहतो. माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र दीपकदादा उलवेकर यांचा सुपुत्र. प्रशांत म्हात्रे प्रकाश म्हात्रे यांचा सुपुत्र. म्हणजे एकेकालचे हे नामांकित क्रिकेटर. तर निश्चित स्वरूपात आपण या खेळाडूंना पाहतो. तर केतन बारशांना पाहतो. आमचे समालोचक मित्र पालेश्वरी दिनकर बारशांचे सुपुत्र.
वडोली क्रिकेट संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहे आणि पालेश्वरी क्रिकेट संघाने सुद्धा 6 षटकामध्ये एक मोठं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर उभं केलेलं आहे. ओव्हर नंबर 3 इथे सुरू झालं. तिसरं षटक. बाबा सर्कलचं रेस्ट्रिक्शन संपलंय आता. 5 फिल्डर. पहिला चेंडू पुन्हा वाईट. बघा काय झालं, तिन्हीच्या दोन्ही गोलंदाज पहिलं षटक फेकताना पहिला चेंडू त्यांनी स्क्वेअर फेकला, अतिरिक्त फेकलाय. त्यावरती कंट्रोल करावा लागेल, कारण 68 धाबा 6 षटकांच्या लढतीमध्ये मी तर म्हणेन टार्गेट मोठं नाहीये आणि त्याला पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये रन्स आल्या 24, आता झाले ते 25. ब्लॉक हॉल. काय सुंदर चेंडू आहे, अगदी पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. एकूण टोटल जर पाहिलं धावपडकावरती 25. आता गरज आहे इथनं अद्याप जिंकण्यासाठी 43 धावेची. बॉल शिल्लक 23 आणि गरज आहे ती 43 धावा आणि चेंडूंच्या मध्ये अंतर जास्त नाहीये, त्यामुळे संघर्ष दोन्ही टीमला करावा लागेल. यू क्रिएट अ हार्डवर्क, गॉड अ सक्सेस. आणि ते विजय मिळवायचा असेल तर तुम्हाला हार्डवर्क करावा लागेल. फुल टॉस चेंडू चपराक ऑन साइड मध्ये. फिल्डर वाईडिश लॉंगॉन मध्ये होते तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या धावपडकावरती 26 धावा. एक गडी बाद झालाय. महेश पाटील षटक क्रमांक 3 फेकतोय. पहिलं षटक फेकलं होतं देवंद बारसे, ओमकार वास्कर, महेश पाटील. 3रं षटक आहे. 3 गोलंदाजाचा वापर केला इथे टीम पालेश्वरी टीमनं. पालेश्वरी 11 पाले सुंदर संघ आहे, परंतु 68 धाबा डिफेन्स करायचे असते तर तुम्हाला आता गोलंदाजी स्टँडर्ड करावी लागेल, फिल्डिंग स्टँडर्ड करावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अतिरिक्त धाब्यावरती अंकुश लावावं लागेल, सातत्य टिकवावं लागेल. गोलंदाज तयार. फटका चांगल्या ऑनसाइड मध्ये. फिल्डर दूर आहेत, आलेत बॉल पर्यंत परंतु पोहोचू शकले नाहीयेत. जोपर्यंत चेंडू 1 बाउन्स फील्ड होईल तोपर्यंत रन्स मिळाल्या 2 धाबेनं. टीम टोटल 28 धावा म्हणजे 40 धाबीच्या तर गरज आहे. राहुल संघर्ष की जो चलता है, सूर्य बनकर भैया आगे निकलता है. आज सूर्यासारखं चमकावचं असेल तर नक्कीच तुम्हाला मैदानावरती चांगला खेळ करावा लागेल, चमकदार कामगिरी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केले चेंडू मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल प्राप्त केली डबलसाठी. थ्रो चुकीचा आहे. 2 धाबा कंप्लीट आणि 3री धाव देखील कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. जिथे एकच धाव होती तिथे 3 धाबा आल्या. याचं कारण काय बनलं, मी आत्ताच सांगितलं की तुम्हाला स्टँडर्ड क्वालिटीची फिल्डिंग द्यायची आहे. ऑन साइड जेव्हा फिल्डर मिड विकेटमध्ये बॉल फील्ड केला, ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो करायचा होता, परंतु बाउन्स पैकी केली. त्यानंतर 2री धाव झाली. बॅकअप लाभेपर्यंत 3री धाव पूर्ण केली. चतुराई दाखवली नवीन वडोली संघाच्या खेळाडूने. टीम टोटल 3 न जाईल पुढे 31 या धावसंख्येवरती. आता समीकरण राहिले 37 धावेची आवश्यकता आहे. 19 चेंडू. वेळ अद्याप आहे, अद्याप वेळ गेली नाहीये. पुन्हा एकदा ऑन साइडला फ्लिक केलाय. आता सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑन. गॉन 6 रन. यस बघा, अजून एक डिसिजन आमचा तुमच्यापर्यंत येतो. कमिटी डिसिजन आहे
3 षटक संपल्यानंतर तुमचा कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकतो. डगआउट बॉक्समधून तुमचा कोणताही प्लेअर आतमध्ये जाऊ शकतो. फक्त 3 षटक झाल्यानंतरच, अगोदर किंवा नंतर नाही. पाणी घेऊन म्हणजे काही पाणी बॅट फक्त 3 ओव्हर संपल्यानंतर तुमचं डगआउट बॉक्समधून जाऊ शकतो. तुम्हाला पाहिजे तर 12 खेळाडू पाठवा. फक्त 3 ओव्हर संपल्यानंतर तो तुम्हाला मुभा असेल. धाबसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबसंख्या झाली आहे 37. 31 धावेची गरज आहे. येणारे 3 षटक, 3 षटकामध्ये 37 झाल्या, 3 षटकामध्ये 31ची गरज आहे. खरं तर आता पालेश्वरी 11 पालेश संघाला देखील संघर्ष करावा लागेल. 2 संघ एकमेकांच्या आतमध्ये विरुद्ध खेळत आहेत, परंतु आता या मॅचमध्ये संघर्ष दोन्ही संघाचा वाढलाय. पहिला चेंडू बॅक टू द बॉलर, कुठल्याही प्रकारची रन नाहीये, सिंगल येत नाहीये. धाबसंख्या 37, राहिलेले 17 चेंडू आणि 31 धावा. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आज या स्पर्धेतला पहिला दिवस, पहिलीच लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत आहेत. बॉल हवे ते मिस टायमिंग, लीडिंग एज, विकेट नंबर 2. बॅट्समन ऋतिक मात्र बॅक टू द डगआउट. सलामीवीर बॅट्समन ऋतिकच्या खेळीचा अंत झालाय आणि आता टीमला लागला दुसरा धक्का. धाबसंख्या गरज आहे 31 धावेची. धाबा फळकावती धाबा, डीचे लक्ष असू द्या. पहिला चेंडू लाभ केलाय. स्वागत आहे, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि या ओव्हरच्या सुरुवातीला पहिला चेंडू फेकला आणि षटकार येतोय. बॅट्समन तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये यश भोईर, गोलंदाज ओमकार भास्कर. पहिलं स्पेल त्यानं फेकलं, धाबा दिले होते फक्त 10, परंतु या स्पेलची सुरुवात बघा इथे षटकारानं केली. डॉट विकेट. त्यानंतर आलेल्या बॅट्समन यश भोईच्या बॅटमधून षटकार येतोय. चांगली सुरुवात आहे. टीमची टोटल सध्या आता 43 होती. दोन्ही संघ. ओ सुंदर चेंडू पडल्यानंतर इथे अगदी फलंदाजाला बीट करतोय. डॉट समाप्ती. 6 षटकांची लढत आहे, त्यामुळे सामना तुम्हाला कट टू कट पाहायला मिळेल, फाईट मॅच पाहायला मिळेल. का तुमचे 2 जे चांगले गोलंदाज आहेत 2-2 षटक फेकतील. 6 षटक 4 गोलंदाजचा वापर. चांगला चेंडू पडल्यानंतर परफ्यूम डिलिव्हरी. अगदी या ठिकाणी फलंदाजाला बीट केलंय. बघा ज्या खेळाडूनं पहिल्या चेंडूवरती डाबाला सुरुवात 6 धावेने केली त्याला शांत केलंय ओमकारनं. ओमकार भास्कर मॅच मध्ये कमबॅक करतोय. टीम टोटल 43, गरज इथनं अद्याप 25 धावेची. लॉकॉलमध्ये फिल्डर दूर होते, पोहोचले ते, परंतु एक सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते. क्षेत्ररक्षकाची थोडी चूक काय, कारण सुरुवातीला त्याने चेंडूकडे पाहत राहिला आणि त्यानंतर चेंडूकडे धावून गेला. रन्स मिळाली 1. ओव्हरची समाप्ती 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबसंख्या 44, राहिलेत 12 चेंडू आणि 24. टीम टोटल धाबा फळकावरती स्कोर
टीम टोटल धावसंख्या आपण पाहिली 44 राहिलेत 12 चेंडू 24 सामना आता फाईट पहिला चेंडू उडवलाय ऑन साइडला लॉंग ऑनच्या वरन सीमारेषा बाहेर षटकार त्याचा परिचय त्याने दिला मागच्या मॅच बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं लगेच त्याने या बॉलवरती षटकार ठोकलाय म्हणून क्रिकेटमध्ये कुठल्याही खेळाडूला जीवनदान देणं म्हणजे किती महागात पडतंय नेक्स्ट मॅच मध्ये तोंडरे संघ आज ऑस्ट्रेलियन ड्रेसमध्ये उतरणार सुमित पाटील यस सुनीत पाटील कॅप्टन आहे टीम इथे बॉल सीमारेखा बाहेर खराब फिल्डिंग अजून एक चौकार आलाय धावसंख्या वेगाने 54 वरती पोहोचली आक्रमक खेळ मैदानाच्या आतमध्ये यश भोईनं केलंय 2 षटकार 1 चौकार टोटल त्याच्या बॅटमधून 17 धावेचे योगदान पारी आपल्याला पाहायला मिळाली नक्कीच या मॅच मध्ये 6 षटकांची लढत आहे महागुरू काही घडू शकते त्यामुळे सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायचा आहे सध्या परिस्थिती नवीन वडवली संघाची मजबूत आहे पुन्हा बॉलला उडवलाय मिड विकेट मध्ये अगदी सीमारेखा बाहेर ताकदीचा वापर शक्ती प्रदर्शन यशनं टोकला अजून एक षटकार आठ डावेची गरज आहे 7 डावा स्कोर वरती लागल्या आता मॅच शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली संघाच्या बाजूने मजबूत झाली आहे पुन्हा एकदा शॉट लाईक दॅट आजच्या दिवसातील सर्वात उत्कृष्ट फटका बॅट्समन यशच्या बॅटमधून पाठवलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं आणि सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय फक्त 2 धावेची गरज आहे 8 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 2 काय आक्रमक खेळ आहे काय सुंदर बॅटिंग आहे मिडल ऑर्डर मध्ये किती विस्फोटक खेळाडू असू शकतो त्याचा परिचय दिलाय आणि नक्कीच सुरुवाती खेळाडूंचं देखील कौतुक केलं पाहिजे सुरुवातीला चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली त्यानंतर आपण पाहिलं की बॅट्समन रोहन मध्ये आला त्याने एक षटकार ठोकला आतापर्यंत नो स्ट्राईक एंडवरती दुसरीकडे यश भोईर आक्रमक खेळ 4 षटकार 1 चौकार 29 धावा कट केलाय सोप्पा झेल सामना जवळ जवळ हातात आला आणि नंतर विकेट पडली यश भोईरचं कौतुक करूया 29 धावेची शानदार इनिंग बॅक टू द डगआउट केला आज सुंदर स्पर्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते सुरुवात झाली आज स्पर्धेची खरं तर आमचे मान्यवर त्यांच्या शुभासमी उद्घाटन समारंभ पार केला गणपती बाप्पाचं पूजन केलं छत्रपती शिवरायांचं पूजन केलं खेलपट्टी आणि इष्टांचं पूजन केलं आणि त्यानंतर या स्पर्धेत सुरुवात झाली खरं तर श्रद्धांजली देरी महागुरू आपण अर्पित केली एकेकालचे सर्वोत्कृष्ट पॅकर म्हणून नितस टीमचे SK पाटील यांना श्रद्धांजली दिली खरं तर त्यांची आठवण क्षणोक्षणाला येते एक दमदार व्यक्तिमत्व होते नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहेत चांगला चेंडू समोर खेळतात क्षेत्ररक्षक दूर आहेत एक धाव कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु मिसफिल्ड आणि सामना जिंकलाय शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली संघ अभिनंदन मित्रमंडळ नवीन वडवली आणि लढतीमध्ये या नामदेव याच्या आपण या लढतीमध्ये खऱ्या अर्थाने शाहूराजे मित्रमंडळ नवीन वडवली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली विजय संपादित केलं त्यांचं आम्ही संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास ग्रामस्थ मंडळ नितलास यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि पालेश्वरी पालेबुद्रुक क्रिकेट संघाने इथे माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपलं आम्ही संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो
सत्यवान काकडे आदई खऱ्या अर्थाने तुम्हा दोन्ही पंचांचं आम्ही कौतुक करू. अतिशय चांगल्या प्रकारे पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला इथे लाभलेली आहे. आणि या सामन्याचा हिरो योगेश मडके आमचे इथे जाहीर महागुरु करतील. मॅन ऑफ द मॅच ठरले बघा. 2 षटक फेकले, 14 धावा देत 4 फलंदाजांना बाद केले. दमदार गोलंदाजी राहिली. रोहित सोनावणे मॅन ऑफ द मॅच. तर रोहित ठरतो या सामन्याचा सामनावीर. तर निश्चित स्वरूपात रोहितचा सामनावीर या किताबाने इथे गौरव केला जाणार आहे. आज संग्राम 11 क्रिकेट संघ नितलास आयोजित माजी सरपंच उपसरपंच चषक 2025